heat absorbed by the refrigerant to work done QC upon W. तुमच्या माहितीसाठी आता इथं हीट इंजिन मध्ये QH, W, QC कोण पॉझिटिव्ह होतं कोण निगेटिव्ह होतं त्याचं इथं आपल्याला काही देणे नाही. इथं चेंज होतात. इथं हीट अब्सॉर्ब काय आहे QC आहे. तर QC काय राहते ग्रेटर दॅन 0 राहते. वर्क डन ऑन द सिस्टम व्हायले की बाय द सिस्टम व्हायले. सराउंडिंग पासून सिस्टम वर वर्क डन व्हायले. आपल्या फ्लुइड वर वर्क डन व्हायले म्हणजे वर्क डन काय राहते निगेटिव्ह राहते. आणि QH काय आहे सिस्टमच्या बाहेर पडायलेली हीट आहे म्हणून QH काय राहते लेस दॅन 0. याचा अर्थ QC काय आहे पॉझिटिव्ह आहे. वर्क डन काय आहे नेगेटिव्ह आहे आणि QH आहे नेगेटिव्ह. QH आहे नेगेटिव्ह. आता इनपुट इक्वल टू आउटपुट आपला हे राहते कधी इनपुट काय आहे वर्क डन आणि QC आहे. QC पॉझिटिव्ह आहे वर्क डन निगेटिव्ह आणि आउटपुट आहे QH निगेटिव्ह. QH येते निगेटिव्ह. QC मायनस W इक्वल टू QH. बट ऍक्च्युअली QH पॉझिटिव्ह आहे वर्क डन पॉझिटिव्ह आहे QC हे तिन्ही क्वांटिटीज पॉझिटिव्हच आहेत पण हे निगेटिव्ह साईन आपल्या थर्मोडायनामिक्स रूल्स मुळे आलेत. मॉड मध्ये जेव्हा लिहितो याला मी असं लिहू शकतो QC प्लस W इक्वल टू मॉड ऑफ QH. आणि लक्षात असू द्या हे रेशिओ जेवढा मोठा येते तेवढा रेफ्रिजरेटरचा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स चांगला आहे. याचा अर्थ कमी वर्क डन मध्ये जास्त हीट अब्सॉर्ब करायले. कोणापासून जास्त हीट अब्सॉर्ब करायले रेफ्रिजरेटर मधल्या फूड आयटम्सची हीट अब्सॉर्ब करायले फ्लुइड. तर मग ते रेफ्रिजरेटर चांगलं काम करायला याचा अर्थ हे आहे. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स के ची व्हॅल्यू जर आपल्याला मोठी भेटली QC अपॉन W चा जर रेशिओ जास्त आला तर रेफ्रिजरेटर चांगला आहे असं समजायचं. आपल्या हाऊसहोल्ड जे घर कामासाठी जे रेफ्रिजरेटर यूज करतात त्याचा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स अप्रॉक्सिमेटली 5 आहे. अप्रॉक्सिमेटली काय असेल 5. हे झालं कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. आता QC आहे तर QC ची व्हॅल्यू ही लिहू शकता. वर्क डन काय येते इथं आपण दोन जागी लिहू शकता. इथं QC इक्वल टू W मायनस QH लिहू शकता किंवा वर्क डनच्या जागी काय येईल K इक्वल टू QC अपॉन W मॉड ऑफ QC डिवाइड बाय W काय येईल QH मायनस QC W च्या जागी येते QH मायनस QC. चला लिहून घ्या. हे झालं कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटर. तर आता हे पॉइंट झालं रेफ्रिजरेटरचा संपलं. तुमच्या माहितीसाठी AC एअर कंडिशनर जे राहतात ते आपण एअर कंडिशन जे आहे या सेम प्रोसिजर वरच काम करते. फक्त त्याचा इव्हापोरेटर कॉईल आणि कंडेन्सेशन कॉईल एका जागी राहणार. फ्रीजचं जसं तिथल्या तिथंच आहे. फ्रीजच्या मध्ये इव्हॅपोरेटर कॉईल राहते फ्रीजच्या मागच्या बाजूला कंडेन्सेशन कॉईल राहते. पण रेफ्रिजरेटर सारखं एसीचं नसते. एसी मध्ये इव्हॅपोरेटर कॉईल एका जागी आहे रूम मध्ये तर कंडेन्सेशन कॉईल रूमच्या बाहेर राहते. चला हे कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटर लिहून घ्या. एसीचं सेम वर्किंग ॲज इट इज रेफ्रिजरेटर सारखं आहे. वर्किंग ॲज इट इज रेफ्रिजरेटर सारखंच आहे. फक्त काय होते ज्या रूम मध्ये आपण एसी फिट करायला आहे जिथं कूलिंग करायचं आहे आपल्याला कूल करायचं आहे. एसी कशासाठी वापरता रूम थंड करण्यासाठी वापरता.
ज्या रूमचं किंवा हॉलचं टेम्परेचर कमी करायचं आहे तिथं आपण इव्हॅपोरेटर कॉईल बसवता रूममध्ये. रूममध्ये जे असा स्ट्रक्चर राहते की नाही एसीचा, इथं काहीतरी फॅन राहते, इथून एअर बाहेर येते, हे याच्यामध्ये इव्हॅपोरेटर कॉईल असते. आणि रूमच्या बाहेर असा काहीतरी पार्ट आपण बसवता रूमच्या बाहेर, खिडकीवर वगैरे कुठंतरी, तिथं त्याला एक फॅनही राहते आणि तिथं असे कॉईल्सही राहतात, ते कंडेन्सेशन कॉईल्स राहतात. ते काय राहतात? कंडेन्सेशन कॉईल. रूमच्या बाहेर रूममध्ये जे राहते ते इव्हॅपोरेटर कॉईल आणि एक पाईपनं हे कनेक्शन दिलेलं राहते, या दोन्ही मधला कनेक्शन. इव्हॅपोरेटर कॉईल काय करते? रूममध्ये जे एअर आहे त्या एअरमधून हीट अब्झॉर्ब करते, त्या एअरमधून हीट अब्झॉर्ब करते. अब्झॉर्ब केलेली हीट या पाईप थ्रू कंडेन्सेशन कॉईलमध्ये जाते. हीट अब्झॉर्ब केल्यामुळं ते फ्लुइड काय होते? वेपर्सच्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन होते. वेपर्स तिथं जातात कंडेन्सेशन कॉईलमध्ये, ते वापस लिक्विडच्या फॉर्मॅटमध्ये होतात आणि सबसिक्वेंटली हीट बाहेर रिजेक्ट करतात आणि वापस इथं येतात. हे सायकल कंटिन्युअसली चालतच राहते. सेम ॲज इट इज हेच प्रोसिजर आहे, फक्त दोन वेगवेगळ्या जागी वस्तू आहेत. इव्हॅपोरेटर कॉईल इन द रूम अँड कंडेन्सेशन कॉईल आउटसाइड द रूम राहते एसी मध्ये. आता कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ एसी बघू आपण. एसीचा COP रेशो सेम QC अपॉन W. इथे जे QC आहे ते आपण हीट पर युनिट टाइमच्या फॉर्मॅटमध्ये लिहिता. हीट पर युनिट टाइम कॅपिटल H, त्याला हीट करंटही म्हणता आपण. हीट अब्सॉर्ब्ड बाय द फ्लुइड पर युनिट टाइम अँड वर्क डन. ऍक्च्युअली एसी कशावर चालते? करंटवर चालते, म्हणजे तिथं पॉवरचा कन्सेप्ट आला. पॉवर इक्वल टू वर्क डन, पॉवर इक्वल टू येईल वर्क डन अपॉन टाइम. वर्क डन अपॉन टाइम, दॅट इज वर्क डन अपॉन टाइम. तर हे होईल कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ द एसी के इक्वल टू QCच्या जागी येईल H इंटू T डिवाइड बाय वर्कनच्या जागी येईल PT. आपण एका युनिट टाइम मध्ये किती हीट रिमूव्ह करायला डिवाइड बाय पॉवर कन्झम्पशन, हे पण एक फॉर्म्युला येते H अपॉन P. H काय आहे? हीट करंट आहे, QC अपॉन T, आणि P म्हणजे आहे पॉवर. ही आहे कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ एसी. त्यानंतर आपल्याला हीट पंप काय आहे ते शिकायचं आहे. एसीचं आणि रेफ्रिजरेटरचं काय काम आहे? एखाद्या रूमला किंवा एखाद्या सबस्टन्सला कूल करायचं काम रेफ्रिजरेटर आणि एसीचं आहे. याचा अपोजिट काम हीट पंपचं आहे. एखाद्या रूमला किंवा एखाद्या एरियाला, स्पेसला गरम करायचं काम, वार्म करायचं काम हीट पंपचं आहे. वर्किंग कम्प्लिटली अपोजिट आहे. एसी मध्ये काय करता आपण? रूम मध्ये इव्हॅपोरेटर कॉईल प्लेस करता आणि बाहेर कंडेन्सेशन कॉईल प्लेस करता. आता हीट पंप मध्ये काय होते? रूम मध्ये आपण आता एखाद्या रूमला आपल्याला हीट करायचंय, तर रूम मध्ये आपण काय करता? कंडेन्सेशन कॉईल प्लेस करता. अपोजिट वर्किंग कम्प्लीट. आणि आउटसाइड रूमच्या आउटसाइड म्हणजे सराउंडिंग मध्ये इव्हॅपोरेशन कॉईल प्लेस करता. आता हे काय होते? इव्हॅपोरेशन कॉईल काय करते?
हीट अब्झॉर्ब करते सराउंडिंग्स मधून. सराउंडिंग्स मध्ये हीट अब्झॉर्ब केलेली इथं कंडेन्सेशन कॉईल मध्ये येते. कंडेन्सेशन कॉईल मध्ये काय होते, त्या वेपर्सचा लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होते. लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होते वेळेस इथं हीट रिजेक्ट होते. हीट जे रिजेक्ट होते त्यामुळे रूम काय होते, रूम गरम होते. हेच हीट पंपचं काम आहे. हीट पंपचं काम हेच आहे. वर्किंग कंप्लीट रिव्हर्स आहे. वर्किंग कंप्लीट काय आहे, रिव्हर्स. एसी काय कशासाठी यूज करता, एखाद्या रूमला कूल करण्यासाठी यूज करता. हीट पंप एखाद्या रूमला हीट करण्यासाठी किंवा बिल्डिंगला हीट करण्यासाठी यूज करता. कंप्लीट अपोजिट वर्किंग आहे, बाकी दुसरं काहीच नाही. रूम मध्ये एसी मध्ये काय करत होत्या आपण, रूम मध्ये इव्हॅपरेशन कॉईल ठेवत होत्या. पण हीट पंप मध्ये काय करायला, रूम मध्ये आपण कंडेन्सेशन कॉईल ठेवायला. अपोजिट वर्किंग फक्त. इथपर्यंत